नमस्कार, मी अमित मुंडिक. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी कोथरूड पोलीस स्टेशन येथे 3 महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि त्याच प्रकरणामध्ये काल रात्री 9 ते सकाळी 3 पर्यंत रोहित पवार आणि अन्य नागरिक CP ऑफिसला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेमकं रात्री काय प्रकार घडला एकंदरीत आपण जाणून घेऊया. यासाठी आपल्यासोबत आहेत पैगंबर शेख, आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. एकंदरीत काल काय घडलं आणि त्याच्यानंतर पोलिसांकडनं काय आश्वासन देण्यात आलं, काय सांगाल? गेल्या 1 तारखेपासून जो आहे हे प्रकरण सुरू होतं, त्या मुलींच्या बाबतीत पोलीस प्रशासनाकडून जी गैरवर्तणूक केली गेली त्याच्या विरोधामध्ये सुरुवात कुठून झाली ते सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे की श्वेता पाटील नावाच्या ज्या एक भगिनी आहेत त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ टाकला लाईव्ह. तो व्हिडिओ टाकल्यानंतर सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी तर तो व्हिडिओ शेअर केलाच, मात्र तो व्हिडिओ जो आहे तो बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केला. कित्येक आमदारांनी तो व्हिडिओ जो आहे तो शेअर केला आणि त्या व्हिडिओ संदर्भात जी आहे ती कारवाई वगैरे झाली पाहिजे अशी मागणी केली. मुळात एक खासदार ज्यावेळी अशा पद्धतीचा व्हिडिओ शेअर करते त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्याची दखल खरं तर पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होती. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी जे आहे त्याची दखल घ्यायला पाहिजे होती. कोथरूडचे जे आमदार आहेत त्यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे होती. पुण्याचे जे खासदार आहेत त्यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे होती. ही कुठलीही गोष्ट झाली नाही. म्हणजे खासदार एखादी पोस्ट शेअर करतोय ती महत्त्वाची नाही आहे. त्याच्यानंतर त्याचा जो रोष आहे तो रोष भडकत गेला आणि पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर कारवाई न झाल्यामुळे गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यासाठी श्वेता पाटील असतील, त्यांच्या मैत्रीण असतील त्या खोत, त्या ज्या 3 पीडित तरुणी आहेत त्या आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, इतर सामाजिक संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळेजणांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडला त्या ठिकाणी की याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काही जाणार नाही. सकाळी 10 वाजल्यापासून हे सुरू होतं. संध्याकाळी साधारण एक 8 या इन बिटवीन जे आहे ते 5 ते 6 वेळा पोलीस त्या ठिकाणी आले. प्रत्येक वेळी वेगवेगळे पोलीस येऊन ती काय गोष्ट घडली ती जाणून घ्यायचे. म्हणजे पोलीस समोरच्याची संयमाची परीक्षा घेत होते. पोलीस त्या ठिकाणी बसलेल्या लोकांचे जसं काय ते पोलीस कस्टडीमध्ये आहे अशा पद्धतीने CP ऑफिसच्या बाहेर असणाऱ्या जे लोक आहेत त्यांना ट्रीटमेंट देत होते आणि त्यांची चौकशी वारंवार त्या पद्धतीनं करत होते. पोलिसांना एकदा सांगितलेलं समजत नव्हतं का, हा एक प्रश्न होता. त्याही पलीकडे जाऊन मग संध्याकाळी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक, आणखीन लोक जे आहेत ते जोडत गेले. आमदार रोहित पवार आले, त्यानंतर सन्माननीय सुजातदादा आंबेडकर आले, अंजलीताई आंबेडकर आल्या, अशा आणखीन वेगवेगळे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी आले आणि एक दबाव जो आहे तो तयार झाला. आणि त्यानंतर जे जॉईंट CP आहे शर्मा म्हणून, त्यांनी मग भेटण्यासाठी जे आहे ती दिली त्यांनी वेळ. आणि भेटायला गेल्यानंतर जे शर्मा आहेत त्यांना देखील परत सगळा जो काही सिनेरिओ घडलेला आहे तो सांगावा लागला. त्यानंतर ते मनोज पाटील म्हणून होते, ते त्या पोलीस दलातलेच होते, ते देखील त्या ठिकाणी होते. त्या सर्वांसमोर त्या गोष्टी सांगितल्या, घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या लोकांनी आम्हाला 1 तास मागितला की 1 तासामध्ये आम्ही तुम्हाला देतो की आम्ही काय करणार आहे काय नाही, लिखित स्वरूपामध्ये देतो म्हणजे. आणि जी मागणी होती त्या ठिकाणी आलेल्या लोकांची की ॲट्रॉसिटीचा जो गुन्हा आहे एकतर तो तुम्ही दाखल करा अथवा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू शकत नाही असं लिखित द्या. ते 1.5 तासानंतर आले आणि 1.5 तासानंतर मिळमिळीत भाषेत लिहिलेलं 6 ओळींचं जे पत्रक आहे ते त्यांनी वाचून दाखवलं, ज्याच्यात या सगळ्या गोष्टींचा कुठेही लवलेशही नव्हता, उल्लेखही नव्हता. त्याच्यानंतर मग जे स्वाभाविक आहे बाकीचे जे लोक होते ते चिडले, रागावले, संतापले त्यांनी आणि त्यांनी म्हणाले की याचा का उल्लेख नाही केला तुम्ही. मग त्यांनी परत म्हणाले की आम्हाला आणखीन वेळ द्या. मग त्याच्यानंतर त्यांनी आणखीन वेळ घेतला. आणखीन वेळ हा किती घ्यावा, साधारण तो लेटर घेऊन आले होते साधारण पहिल्यांदा 11 वाजता, ते म्हणाले 11:15 म्हणाले की 1 तासात. मग त्याच्यानंतर ते आले साधारण 1 वाजता, 1 वाजता ते आले ते लेटर घेऊन पहिलं. त्याच्यानंतर दुसरं जे लेटर त्यांनी दिलं ते लेटर त्यांनी दिलं साधारण 3-3:15 वाजता. आणि पहाटेचे मध्यरात्रीचे 3 वाजता जे आहे ते त्यांनी लेटर दिले. एवढ्या वेळ शेकडो लोक त्याच ठिकाणी उभे होते. लाजिरवाणी गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीसाठी सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी उभं राहावं लागतं. मात्र ह्याच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट देखील आहे, पोलिसांनी, प्रशासनाने, गृहमंत्र्यांनी देखील लाईटली घेऊ नका. तुम्हाला असं वाटतं 3 वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला थांबवलं,
3 वाजेपर्यंत आम्ही हे तुम्हाला कोंडून ठेवलं होतं, याही गोष्टी त्यांनी लक्षात घ्याव्या की आम्ही जे ठरवलं त्या ठिकाणी ते आम्ही देखील करून दाखवलं की तुम्हाला तुमच्याकडून जोपर्यंत ते पत्रक मिळत नाही त्याच्यामध्ये शब्दछल तुम्ही केला, मात्र आम्हाला जे करायचं होतं त्या गोष्टी आम्ही करून घेतल्या. बरं, आता एकंदरीत आता त्यांनी गुन्हा दाखल केला का आणि त्याच्यात गुन्हा दाखल केला नाही का? गुन्हा कुठल्याही पद्धतीचा त्यांनी दाखल केलेला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे पत्राच्या अनुसार की अशी काही घटनाच घडलेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मुळात विषय काय आहे की अशी काही घटना घडली नाही आहे तर या सर्वसामान्य घरातल्या मुली आहेत, या ज्या 3 मुली पीडित आहेत, या 3 मुली यांच्यातल्या एका मुलीची तर जी छत्रपती संभाजीनगरमधून त्यांचं घर सोडून जी मुलगी आली होती त्या मुलीशी 15 दिवसापूर्वी बोलणं झालं होतं. आणि ज्या 2 मुली आहेत त्या 2 मुलींकडं ती फक्त एक रात्र त्या ठिकाणी राहिली फक्त. बरं दादा, तुम्हाला मी थोडंसं खंडन करतो. एकंदरीत मला सांगा की हे जे सगळं काही प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये त्या 2 मुली आहेत त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली. हे कित्येक म्हणजे संविधानिक पदाच्या विरुद्ध दिशेने ही गोष्ट आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? या गोष्टी कुठल्याही पद्धतीने स्वीकारार्ह या महाराष्ट्रामध्ये केल्या जाऊ शकत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे की ज्या ठिकाणी एका रांजाच्या पाटलाने एका महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंगा केलेला आहे. ज्या ठिकाणी कर्नाटकामध्ये एका महिलेवर हात घालल्यानंतर स्वतःच्या सरदाराला जे आहे ते देहदंडाची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारे हे जे पुण्यनगरी आहे, हे जे पुणे आहे, या पुण्यामध्ये अशा पद्धतीने 2 मुलींना 3 मुलींना जातीचं नाव घेऊन त्या ठिकाणी जे आहे त्यांना ते कॅरेक्टर ॲनालिसिस केलं जातं. अमुक समाजाच्या ज्या मुली आहेत, बोलताना लाज वाटते, खरं तर चांगलं वाटत नाही, कारण आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे आहोत, आम्ही समतावादी आहोत. तर त्या ठिकाणी अमुक जातीच्या आहेत की या जातीचे ज्या लोक असतात ही अशीच असतात, तुमची लायकी नाही आहे बसायची, तुम्ही उभंच राहा, त्यांना पाणीही न विचारणं, हे काय वॉरंट होतं, काय गुन्हा होता? बरं, त्यांचा गुन्हा नव्हता म्हणून तर त्यांना सोडलं ना. ते कुठल्याच याच्यामध्ये नव्हते, इन्व्हॉल्व नव्हते. आणि हे पोलिसांना देखील माहिती होतं. त्यांनी हगवणे प्रकरणानंतर बऱ्याच जणांनी मुलींनी जे आहे की अशा पद्धतीचे जे काही घरगुती हिंसाचार वगैरे जे काही पीडित महिला असतील तर तुम्हाला काही मदत लागली तर आम्हाला संपर्क करा, या पद्धतीनं त्या मुलींचे नंबर जे आहेत ते स्प्रेड झालेले होते. आणि त्या मुलींनी देखील कायद्याचाच वापर केला. त्या मुलीला जे सखी सेंटर आहे त्या सखी सेंटरवर जा असं त्यांनी म्हणाले, आणि ती मुलगी सखी सेंटरवर गेली, भेटली ती मुलगी सखी सेंटरवर. मात्र यांचं जे काही आहे ते करिअर उद्ध्वस्त करण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. त्यांना घरातून देखील काढण्यात त्या ठिकाणी जे रूमचे जे मालक आहेत त्यांनी केलं, कामावरून काढू अशा पद्धतीनं जे आहे ते सांगितण्यात आलं. त्यानंतर रिटायर जो काही पोलीस त्यांच्यासोबत आला होता तो म्हणाला की इथून पुढं माझं तुमच्यावर लक्ष राहणार आहे. तू कोण आहेस बाबा त्यांच्यावर लक्ष ठेवणारा? हे प्रश्न विचारले पाहिजेत ना. माझा फोन आला तर तुला उचलावा लागेल. त्या मुलींचे जे फिंगरप्रिंट आहेत ते मोबाईलचे जे काही हे आहेत ते बदलले गेले, पासवर्ड जे आहेत ते चेंज केले गेले. कुठं राहतोय आपण? म्हणजे या महाराष्ट्राचा जे काय आपण म्हणतो की उत्तर भारतीयकरण वगैरे झालेलं आहे, याच्यावर हा शिक्कामोर्तब झालेला आहे. कोथरूडसारख्या भागामध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक सांस्कृतिक पुण्याचं जे एक माहेरघर आहे त्याच्यामधलं जे एक मोठं स्थळ जे याच्यामध्ये म्हणतो आपण की बोलणारे वागणारे चांगले उच्चभ्रू सोसायटी वगैरे आहे त्या भागामध्ये असं आपण म्हणतो. आणि त्या भागामधून अशा पद्धतीनं जे काय आहे ते मुलींसोबत वागलं जातं, हे निषेधार्ह आहे. मला असं वाटतं, शेवट मी याच्यामध्ये एक करतो फक्त, की हा मुद्दा कुठल्याही जातीशी कुठल्याही समाजाशी निगडीत नाही आहे. हा मुद्दा फक्त आणि फक्त सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांशी संबंधित आहे. उद्या तुम्ही देखील एखाद्या मुलीला महिलेला मदत करताना या प्रकरणानंतर 10 वेळा विचार तुम्हाला करावा लागेल, कारण तुम्ही कुठल्या पीडितेला मदत करू शकत नाही. जर तुमच्या घरामध्ये जाऊन अशा पद्धतीनं तुमची चौकशी होणार असेल, महिलांचे अंतर्वस्त्र वगैरे जे आहे ते कपाटामधून काढून चेक केले जाणार असतील, महिलांचं कॅरेक्टर ॲनालिसिस जे आहे ते केलं जाणार असेल, तर तुम्ही मदत कशी करणार? हा प्रश्न आहे. त्यामुळं जाती धर्माचा विचार न करता शेकडो लोक त्या ठिकाणी काल उभे होते, सगळ्या समाजाचे लोक त्या ठिकाणी उभे होते. जसं एकंदरीत दादांनी जसं मत व्यक्त केलेलं आहे की या प्रकरणामध्ये आमदार असो, खासदार असो, प्रत्येक विरोधी पक्षाचे आहेत किंवा सामाजिक संस्थेमध्ये जे काम करतात त्या लोकांनी ही गोष्ट लावून धरल्यामुळे त्या मुलीला सोबत एवढे लोक असताना सुद्धा पहाटेचे 3 वाजेपर्यंत तिला वेळ घ्यावी लागली आणि पोलिसांनी तिचं म्हणणं ऐकत नव्हते, एवढ्या लोकांचा दबाव असून सुद्धा देखील. आणि हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील किंवा गृहमंत्री फडणवीस असतील यांनी सुद्धा आता यावर काय भूमिका घेतील हे नक्कीच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.